आरती बघा कसं करायचं. काय रे पण तिला तरी येतं का? गौरबा 1 वर्ष झालं सुद्धा. आयुष्यभर माझं असंच ऐकत राहा. आत्या पुढच्या दिवाळीला आणखीन एक जण आपल्या सोबत असणार आहे. मला तर असं झालंय ना की आद्याचे हे 9 महिने कधी एकदाचे पूर्ण होत आहेत. सार्थक गप्प बस तू. बाप रे काय घाई झाली याला. बघ ना पूर्ण खायचंय. दादा वहिनी असंच इकडे बघ. तू सर माझं गिफ्ट कुठे आहे? ते नाही दिलं तर पुढच्या दिवाळीपर्यंत बोलणार नाहीस का तू? ऑफकोर्स नाहीच. थांब दे रे विकना. विक्रांत आठवणीने आणलंय. अरे वा घ्या. थँक्यू. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. ए विक्रांत आता तू. हा हो आरती ये. या. हो या. आता त्याला पूर्ण दे. मी तो पूर्णच खाणार. हो अरे ए खा आता खा. वा. तर आरती मी काय म्हणतो, आपलं लग्न आताच झालंय त्यामुळे गिफ्टची काही गरज नाही ना. का? आणलंय. येस. व्हेरी गुड. थँक्यू. ए बरं सगळ्यांचं ओवाळून झालं असेल तर आपण सगळे एक सेल्फी काढूयात ना. ए असं कसं, तू ओवाळ ना दादाला. अमूल्या ये. अरे मी ए अरे हो. दादा ये बस. अरे विक्रांत काही काय? ये. अगं नाही गं, खरं कुठे आहे? अगं मी नाही. बस. वहिनी अगं आमचं कुठे लग्न झालंय. ठीक आहे ग, तू लग्नानंतरची प्रॅक्टिस आत्ताच करून घे. आद्य अगं लग्न काय आज ना उद्या होणारच आहे ना. तू ओवाळ बघू आता. दादा अरे सगळेजण म्हणतायत तर घे ना ओवाळून तू पण. माझ्याकडे अमूल्याला द्यायला काहीच गिफ्ट नाहीये. ठीक आहे काही हरकत नाही, तू तिला नंतर गिफ्ट दे. ए नाही जर गिफ्ट आणलं नसेल ना तर मग मी नाही ओवाळ. ए अमूल्य असं काय करतेस, ओवाळचा लवकर. हा ओवाळ लवकर. एक मिनिट मी आलोच. अरे 1 मिनिट कुठे? आलो लगेच. अरे हा कुठे गेला? पळून जायला दादाचा काही भरोसा नाही. ए नाही अमूल्य गिफ्ट रेडी असेल मी सांगते तुम्हाला. हो. स्पेशल गिफ्ट हा. मस्त. काय यार. अगं अमूल्या उघड ना आणि बघ ना काय आहे त्याच्यामध्ये. नाही अमूल्या, तू हे सगळ्यांसमोर नाही उघडायचं, एकटीने उघडायचं. वेदांत याला काय अर्थ आहे? नाही आताच उघडणार आहे ते. उघड का तू. नाही मी नंतर बघते. अगं मी म्हटलं ना मी नंतर बघते. नंतर नाही आताच बघ. चल लवकर उघड. नाही एक काम कर तू हवं तर तुझ्या रूम मध्ये जा आणि मग तिकडे उघडून बघ काय आहे त्याच्यामध्ये. तू चल 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 पटकन आता रूम मध्ये जा आणि उघड आणि आम्हाला सांग काय त्याच्यात. चल. हो जात. अरे
आज पहिल्यांदा तू मला पाडवायला ओवाळलंस, पण तुला द्यायला माझ्याकडे काहीच नाही. भेट देऊन याची उतराई होण्यापेक्षा आयुष्यभर मला या ऋणात राहायला आवडेल. काय झालं? तुमच्या डोळ्यात पाणी? या मॅडम बसा. अहो काय झालं सांगा ना. आज दिवाळीच्या दिवशी रडताय का तुम्ही? नाही काही झालं नाही मला, मी ठीक आहे. काही कसं नाही, सांगा मला काय झालंय. कविताची आठवण आली. आज पाडवा आहे. दर पाडव्याला ती मला ओवाळायची. दिवाळीच्या सणाला हे असं एकटं एकटं राहायचं. आई नाही, कुणी नाही. जेलमध्ये होतो तेव्हा कैदी तरी होते. दिवाळी आहे, कुणी नाही सोबतीला. पाडवा आहे, कुणी सुद्धा नाही ओवाळायला. मी ओवाळीन तुम्हाला. तुम्ही तुम्ही मला ओवाळणार? मॅडम ते बरं नाही दिसणार. लोक काय म्हणते? हो लोक कुठे आहेत बघायला? आणि तुम्ही कोणत्या नात्यानं मला ओवाळणार? त्याचा विचार तुम्ही नका करू. तुम्ही बसा, मी आले. बसा सांगतेय ना. ठीक आहे. जी बायको मला ओवाळणार नको मॅडम, थोडासा घेतो. अहो अख्खा खा ना पेढा. तुमच्या आग्रह खातर इतकं ठीक आहे. मॅडम मी 1 मिनिटात आलो. हो आलो. मॅडम ही भेटवस्तू तुमच्यासाठी. हो कशाला? साड्या आहेत, तेव्हा मॅडम तुम्हाला आवडतील. थँक्यू. बसा. काय झालं मॅडम? काही नाही, विचार करत होते. वाटलं नव्हतं ही दिवाळी अशी जाईल. तर काय करणार, परिस्थिती तशी आली आहे आपल्यावर.
मॅडम एक गोष्ट सांगायची होती, सांगू? कोणती? म्हणजे तुम्ही राजकारणात आलात पण समर्थक निर्माण करणे, कार्यकर्ते निर्माण करणे राहून जाते. कसं हे समर्थक आपल्याला राजकारणात मदत करतातच करतात, पण आपल्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा त्यांची आपल्याला साथ लागते. म्हणजे आपल्यापर्यंत माहिती घेऊन येतात जी आपल्याला हवी आहे ती. म्हणजे आताही बघा ना की माझ्याकडे एक माहिती माझ्या कार्यकर्त्यांनी अशी दिली आहे की वेदांत सध्या अमूल्याच्या घरी मुक्कामाला आहे. काय? अमूल्याच्या घरी? एवढ्या छोट्या घरी कसा काय गेला तो राहायला? ते घर छोटं आहे मॅडम, पण तिथल्या माणसांनी त्याला स्वीकारलंय. त्याच्यामुळे त्याला त्याचं स्वतःच घर आपलं वाटत नाही. ही अमूल्याच माझ्या वेदांतला माझ्यापासून लांब करते. मी सोडणार नाही हिला. पण वेदांत कसं काय गेला तिथे राहायला? आणि अण्णांनी राहूच कसं दिलं? सगळी मुलं तिकडं आनंदानं दिवाळी साजरी करतायत आणि नाही, मी आत्ताच्या आत्ता जाते आणि वेदांतला तिथून घेऊन येते. मॅडम मॅडम असं करू नका. तुम्ही तिथे जाऊ नका, ते बरं दिसणार नाही. मी इथे एकटी आहे आणि तो तिथे मजा करतोय. तुम्ही शांत व्हा मॅडम, एकदम शांत व्हा तुम्ही. मी तुमच्यासाठी मस्त चहा करतो. बसा तुम्ही. बसा बसा प्लीज बसा. आलो. काय यार किती वेळ लावते, कुठे राहिली? अगं नाही, येतच नाहीये. आली 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 अमूल्या. अमूल्या, काय झालं? काय दिलं राधाने? सांग ना काय होतं त्या एनवेलप मध्ये? तुला सांग ना. तू सांगणारच की सांग नाही? ना. हे बघ, तू नाही सांगितलंस ना तर मी तुझ्याशी बोलणारच नाही. मी पण. अगं तू धमकी काय देते? ए अमूल्य, सांग ना. सगळे इतका आग्रह करताय तर सांग लवकर. लव्ह लेटर वगैरे आहे का? लव्ह लेटर. लव्ह लेटरच असणार. प्रेमपत्र. ए तुमची मस्करी करून झाली? ए दादा, काय आहे तुझं? एक तर तू आमच्या सगळ्यांसमोर तिला एनवलप दिलंयस. आता आम्हाला कळलं पाहिजे त्यात काय आहे ते. मग काय? हे अमूल्य सांग पटकन काय तुला होतं त्यात? लवकर सांग काय आहे. मग आम्ही सगळे वाट बघतोय. सांग लवकर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी सांगते. अमूल्य त्यात ह्या जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट होती. म्हणजे आता बाकी सगळं मी नंतर सांगेन. ते जरा पर्सनल. पर्सनल आहे? हो पर्सनल. आलं आता लक्षात. बरं दादा, ऐक ना, मी काय म्हणते, आपण आता घरी जाऊयात का आईला भेटायला? नाही, मी नाही येत, तुम्ही जा. ठीक आहे, मग आपण जाऊन येऊयात. एक मिनिट आत्या. येडे काय? येडे, काय ती गोष्ट राहिलीस ना. काय? असं काय करतेस? हो पाती ये. आलेच. ह्यांचं काय राहिलं? थांब थांब थांब. कळेल कळेल. दादा तू बस ना. तू बस. कशाला? तू काय बस, झालं? तू बस. बस ना, कळेल. आणि ते- बस. अरे बस. तू बस ना. वेदांत, हे माझ्याकडून आणि विक्रांतकडून तुझ्यासाठी. अगं कशाला? घे. आणि हे माझ्याकडून
आणि सार्थक कडून. द्या ग, काय गरज होती याची? अरे दादा, घे ना. तुम्ही तुम्ही सगळे एवढं करताय माझ्यासाठी. माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही. माझी वेळ जरा खराब चालली आहे. बट आय प्रॉमिस, जेव्हा माझी वेळ येईल ना, तेव्हा मी तुम्हा सगळ्यांना काहीतरी देईन. दादा वेदांत, बोलल्या मला सगळ्यांसमोर डोळ्यातून पाणी आणायचं नव्हतं, म्हणून इथे आलो. समजू शकते मी. आणि कधी कधी अश्रूंना वाट करून देणं चांगलं असतं. जर नाहीतर ते सगळे वर येतील ना. दादा, अरे तुझं काय चाललंय नक्की? काय चाललंय? काही नाही अण्णा, हे निघतायत. फराळ वगैरे झाला का तुमचा? नाही ना अण्णा, बघा ना, फराळ न करताच निघालेत सगळे. अरे असं कसं? म्हणजे फराळ न करताच निघाला होता तुम्ही? अरे आमच्या लहानपणी आम्ही सगळी भावंड अशीच तुमच्यासारखी एकत्र यायचो आणि मग असा एकत्र बसून छान फराळ करायचो. आणि तुम्हाला सांगतो, आम्ही ना एक गंमत करायचो त्यावेळेला. म्हणजे प्रत्येक पदार्थ घेऊन ते प्रत्येक पदार्थाला एक नाव द्यायचो. म्हणजे ती सांगतो ना, गंमत आहे गंमत आहे. तुम्ही बसा बसा. अमूल्य, आरती जा, त्याचा पटकन फराळ घेऊन ये. हा बसा बसा बसा. सुरुवात माझ्यापासून करतो. आता मी हा लाडू उचलला. मला सांगा, लाडवासारखा आपल्यामध्ये कोण आहे? कोण वाटतंय तुम्हाला? पटकन सांगा. अरे आमची आरती. ती आपल्या सगळ्यांचीच लाडकी आहे ना, लाडूबाई. आणि आता ती माझी पण लाडोबा आहे. आणि लाडवासारखीच. आता मी शंकरबाई कोण आहे आपल्या? मी सांगते. सार्थक. का? शंकरपाळे कसे तोंडात ठेवल्या ठेवल्या एकदम विरघळून जातात ना, सार्थक पण तसाच सगळ्यांमध्ये एकदम मिसळून जातो. वा बहिणी वा, छान. आता करंजी. कोण? मी सांगते. वेदांत. दादा, वेदांत कसा? करंजी सारखा बाहेरून दिसायला एकदम कडक, पण आतून नारळाच्या सारणासारखा एकदम गोड आणि मऊ. आता मी चकली. ओळखा बघू कोण असेल चकली? अमूल्या. का बरं? म्हणजे चकली कशी तिखट, खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत असते ना, अशीच आमची अमूल्या. करेक्ट आहे आरती, तुझं करेक्ट आहे. म्हणजे अमूल्याचा स्वभाव पण चकलीसारखाच आहे, सरळ. पण चकली कुठे सरळ असते? हे बघ, हाच प्रॉब्लेम आहे, तुला काहीच कळत नाही. चिडायचं नाही.
आता मी. तिखट शेव. वा हा नूतन काकू ए काय वेडी आहेस का तू? काय?